आघात. लेखिका प्रिया उंबरकर. वाचक स्वर सिद्धी गायकर. कोच तिला समजावून बाजूला झाला तसा एक हेल्पर तिच्या जवळ आला. त्याने तिला चेस्ट प्रोटेक्टर घातलं, त्यानंतर हेड गिअर आणि माउथ गार्ड घातलं. तिने शेजारी असलेले बॉक्सिंग ग्लव्स हातात घेतले आणि बॉक्सिंग रिंगकडे बघतच दोन्ही हात एकमेकांवर आदळले. तिची नजर सध्या गरुडापेक्षाही जास्त तेज दिसत होती. ऑल द बेस्ट असं म्हणत हेल्पर तिथून निघून गेला. थोड्याच वेळात रेफरीने दोघींच्याही नावाची अनाउन्समेंट केली. तसं तारा बॉक्सिंग रिंगमध्ये उतरली. तिची ऑपोजिट टीम प्लेयर रक्षा एक चांगली खेळाडू होती. आजपर्यंतची एकही मॅच ती हरली नव्हती. नॅशनल लेवलच्या गेमसाठी सध्या तिचे प्रयत्न सुरू होते, म्हणूनच ती समोर आलेली एकही मॅच सोडत नव्हती. आणि जी मॅच ती खेळायची त्या सगळ्यात तीच जिंकायची. पण अजून तरी तिचा सामना तारासोबत झाला नव्हता. ताराला मात्र काही ऑलिम्पिक वगैरे मध्ये जायची इच्छा नव्हती. हा तिचा फक्त एक छंद होता, स्वतःचा स्ट्रेस रिलीफ करण्याचा एक मार्ग होता. कारण मॅडम खूप तापट डोक्याच्या होत्या. राग नेहमी नाकाच्या शेंड्यावर असायचा. कायम कामाचं फ्रस्ट्रेशन, घरातलं फ्रस्ट्रेशन सगळं बाहेर काढता काढताच तिला बॉक्सिंगचं वेड लागलं होतं. रेफरीने शिट्टी वाजवली तसं दोघीही एकमेकांना भिडल्या. रक्षा सुरुवातीपासूनच अटॅकच्या मोडमध्ये होती, पण तारा मात्र स्वतःला डिफेंड करत होती. अजून एकदाही तिने रक्षावर अटॅक केला नव्हता. याचं रक्षाला थोडंसं विशेष वाटत होतं. एक दोन वेळा संधी देऊनही ताराने तिच्यावर अटॅक केला नाही. त्यामुळे बहुतेक ही कमजोर खेळाडू असेल असा विचार करून तिने एक जोरदार पंच मारला. तशी तारा खाली पडली. ती खाली पडताच रेफरीने 1, 2, 3चं काउंटिंग सुरू केलं. 5 होईपर्यंत तारा तशीच खाली पडून राहिली. पण 6व्या नंबरला ती स्वतःला सावरत उठून उभी राहिली. तिने एक जळजळीत कटाक्ष रक्षावर टाकला. रक्षा तिच्याकडे बघून हसत होती. ते हास्य तिला डिवचण्यासाठीच होतं. तारा तिला मारायला जाणारच होती. तेवढ्यात पहिल्या राऊंडचा टाइम संपला आणि शिट्टी वाजली. तशा दोघीही आपापल्या जागेवर जाऊन बसल्या. हेल्परने तिचा घाम पुसला आणि तिला थोडं पाणी दिलं. पाणी पिऊन तिने ओठांवरून जीभ फिरवली आणि पुन्हा ते माउथ गार्ड तोंडाला लावलं. तारा, तिने 2दा तुला अटॅकची संधी दिली, मग तू का अटॅक केला नाहीस? तिचा कोच तिच्यावर ओरडत होता, पण अजूनही ती मात्र शांतच होती. पुन्हा शिट्टी वाजली आणि त्या दोघी परत आमने सामने आल्या. पहिला राऊंड जिंकल्यामुळे रक्षा लीड करत होती, त्यामुळे ताराला हा राऊंड जिंकावाच लागणार होता. ताराला अटॅक करणं जमत नाही असं समजून रक्षा तिच्यावर अटॅक करायला गेली, पण तिने तोंडावर मारायला उचललेला हात ताराने हुकवला आणि तिला काही कळायच्या आत तिच्या पोटात एक जबरदस्त मुक्का घातला. आणि तो पंच इतका पॉवरफुल होता की रक्षा धाडकन खाली कोसळली. रूल प्रमाणे रेफरीने 1, 2, 3ची काउंटिंग सुरू केली, पण खाली पडलेली रक्षा परत काय उठून उभी राहिली नाही. आणि अशा प्रकारे तारा ती मॅच जिंकली होती. आत्ता कुठे तिच्या चेहऱ्यावर समाधानाचं हसू पसरलं. तिने माउथ गार्ड आणि हेडगिअर काढलं आणि दोन्ही हात वर करून म्हणाली, येस, आय डिड इट. ड्रायव्हर काका, गाडी थांबवा, अचानक दुर्वा म्हणाली. तसं ड्रायव्हरने गाडीला ब्रेक लावला. दुर्वाने थोडा विचार केला आणि म्हणाले, गाडी मोठ्या साहेबांच्या कंपनीकडे घ्या. ओके मॅडम.
असं म्हणत ड्रायव्हरने परत कार मागे फिरवली आणि सत्यजितच्या कंपनीच्या दिशेने घेतली. इकडे सत्यजित मीटिंग संपवून नुकताच त्याच्या केबिन मध्ये आला होता. दुर्वाने ज्या आयडिया सांगितल्या होत्या त्या त्याने सगळ्या इम्प्लिमेंट करायला लावल्या होत्या. याच मीटिंग मध्ये त्याने मी एक नवीन मार्केटिंग हेड अपॉइंट करतोय हे सगळ्यांना अनाउन्स केलं होतं. एंजल, तू माझा खूप मोठा प्रॉब्लेम सॉल्व्ह केलायस, तो स्वतःशीच म्हणाला. सर, कॉफी. नलिनी दरवाजा उघडून आत येत म्हणाली. नलिनीने कॉफीचा कप टेबलवर ठेवला आणि तशीच उभी राहिली. सत्यजितने हातातली पेन्सिल साईडला ठेवली आणि तो कप हातात घेतला. पण तेवढ्यात त्याचं लक्ष नलिनीकडे गेलं. तिचा चेहरा कोमेजलेला दिसत होता. डोळ्यांवरून ती रडली असावी असंही वाटत होतं. नलिनी, तो तिच्याकडे बघून म्हणाला, पण तिने काहीच उत्तर दिलं नाही. ती अजूनही तिच्याच विचारात तिथेच उभी होती. नलिनी. यावेळी तो कॉफीचा कप खाली ठेवत थोड्या मोठ्या आवाजात म्हणाला. तसं तिने दचकून त्याच्या दिशेने पाहिलं. येस सर, ती गडबडून म्हणाली, पण तिच्या चेहऱ्यावरची नाराजी त्याला स्पष्ट दिसत होती. काय झालंय? तो तिच्याकडे बघून म्हणाला. कुठे काय? काहीच नाही, ती पुन्हा मान खाली घालत म्हणाली. नलिनी, कॉफी दिल्यानंतर तू माझ्या केबिन मध्ये कधीच थांबत नाहीस, पण आज मात्र तुझं कामात लक्ष नाहीये हे मी आल्यापासून नोटीस करतोय. आता सांग, काय झालंय? तो तिच्यावर नजर रोखत म्हणाला. तशी ती ओशाळली. डोळ्यातून आपोआप अश्रू गळू लागले. सर, आय वॉन्ट टू क्विट माय जॉब, ती डोळ्यातले अश्रू पुसत म्हणाली. तसा सत्यजित शॉक झाला. व्हॉट? पण का? काही प्रॉब्लेम आहे का? की सॅलरीचा इश्यू आहे? तो तिच्याकडे बघत म्हणाला. नलिनी तिच्या कामात खूप चोख आणि प्रामाणिक होती, त्यामुळे त्याला तिच्यासारखी एम्प्लॉई गमवायची नव्हती. नो सर, असं काही नाहीये. सॅलरी तर माझ्या अपेक्षेपेक्षा जास्तच मिळते मला, पण आता मी इथे काम करू शकत नाही, ती त्याच्याकडे न बघताच म्हणाली. मग मात्र त्याला काहीतरी वेगळाच मॅटर आहे हे कळून चुकलं. नलिनी, टेल मी द ट्रू रिझन, नाहीतर मी तुझं रेजिग्नेशन लेटर एक्सेप्ट करणार नाही आणि तुला दुसरीकडे कुठे जॉबही मिळणार नाही याची सुद्धा काळजी घेईन. यावेळी तो तिला मुद्दाम भीती घालत म्हणाला, कारण त्याशिवाय ती खरं सांगणार नाही हे त्याला माहीत होतं. सर प्लीज, असं करू नका, मी सांगते, असं म्हणत तिने मान खाली घातली आणि सांगायला सुरुवात केली. सर, मी जेव्हापासून तुमची पीए म्हणून जॉईन झाले तेव्हापासून ऑफिसमध्ये माझ्याकडे बघणाऱ्यांच्या नजरा मला काहीतरी वेगळ्याच वाटतात. सगळेच नाही, पण काही लोक खूप विचित्र नजरेने बघतात. ऑफिसमधल्या भरपूर मुलींना तुमच्याशी जवळीक साधायची असते, पण तुम्ही तो चान्स कोणालाच देत नाहीत. माझ्या व्यतिरिक्त कुठलीही मुलगी तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये नसते आणि याच गोष्टीचा बहुतेक त्यांना त्रास होतोय. त्यांनी आता उगीच माझं नाव तुमच्यासोबत जोडायला सुरुवात केली आहे. तुमचं लग्न झालंय हे सगळ्यांना माहितीये, पण तरीही ते मुद्दामून माझं नाव तुमच्याशी जोडतात. सर, 1-2 महिन्यात माझं लग्न आहे. जर ही बातमी माझ्या घरी समजली तर मला हा जॉब सोडावा लागेलच, शिवाय माझं लग्न पण मोडेल. त्यामुळे मीच हा जॉब सोडायचं ठरवलंय. दुसरीकडे कुठेही काम करेन, पण आता लोकांचे टोमणे मला नाही ऐकवले जात. असं म्हणत ती रडायला लागली. तिला रडताना बघून सत्यजितला मात्र कसं तरी झालं. तो लगेच उठला आणि तिच्या जवळ जात म्हणाला, नलिनी, रिलॅक्स. हे बघ, बोलणारे लोक बोलत राहतात, पण कोण काय बोलतं याचा जर आपण विचार करत राहिलो तर मात्र आपला सगळा वेळ त्यातच निघून जातो. त्यामुळे सगळ्यांच्या बोलण्याला इग्नोर कर आणि स्वतःच्या कामावर लक्ष केंद्रित कर, तो म्हणाला. हे म्हणणं खूप सोपं आहे सर. कोणाची तुमच्या समोर येऊन बोलायची हिंमत होत नाही, त्यामुळे तुम्हाला याचा त्रास होत नाही, पण मला मात्र रोज असे टोमणे ऐकावे लागतात.
कुणी माझं नाव घेऊन बोलत नाही, पण ते टोमणे माझ्यासाठीच असतात हे मला समजतं. आणि इग्नोर करून करून किती करणार? कितीही नाही म्हटलं तरी या सगळ्या गोष्टींचा इफेक्ट हा आपल्या कामावर होतोच. त्यामुळे मला आता इथे काम करायचं नाही. हवं तर तुम्ही मला तुमच्याच एखाद्या दुसऱ्या कंपनीत काहीतरी काम द्या, पण आता मला कोणाचीच पीए होण्याची इच्छा उरली नाही, ती मुसमुसत म्हणाली. यावर मात्र सत्यजितने मनातच सुस्कारा सोडला. या सगळ्या गोष्टी त्याच्यासाठी नवीन नव्हत्या. कंपनीचा बॉस म्हटल्यावर त्याच्या आजूबाजूला असणाऱ्या मुलींची नावं बॉस सोबत जोडलं जाणं ही जणू बाकी लोकांसाठी एक शास्त्र बनलं होतं. पण नलिनीला तो आता चांगलाच ओळखायला लागला होता. ती इमोशनल होती, त्यामुळे लगेच कोणाच्याही बोलण्याने हर्ट व्हायची. तो मागे फिरला आणि पाण्याचा ग्लास तिच्यासमोर पकडत म्हणाला, हे घे, पाणी पी आणि शांत हो. रडल्याने प्रॉब्लेम सुटत नसतात. तसं तिने काहीही न बोलता तो पाण्याचा ग्लास हातात घेतला आणि थोडं पाणी पिऊन पुन्हा टेबलवर ठेवला. आता तिला थोडं बरं वाटत होतं. नलिनी, एका प्रश्नाचं उत्तर दे. तुझ्या मनात माझ्याबद्दल खरंच काही फिलिंग आहेत का? त्याने दोन्ही खिशात हात टाकत तिला प्रश्न विचारला. पण तो प्रश्न ऐकून ती मात्र आश्चर्यचकित झाली. थोड्या वेळासाठी तर तिला रागच आला. सर, काहीही काय बोलताय? मी सांगितलं ना तुम्हाला की माझं लग्न ठरलंय. भलेही आमचं अरेंज मॅरेज होत असेल, पण माझा आदर्शवर मनापासून प्रेम आहे. तो सोडून मी कुठल्याही मुलाचा विचार सुद्धा स्वप्नात करत नाही. तिने थोडं रागातच उत्तर दिलं. तसं तो गालातच हसला. अरे हो हो, मी तर फक्त नॉर्मली प्रश्न विचारला, पण तू तर जाम भडकलीस की. तो हसतच म्हणाला. तशी ती वरमली. नकळतपणे तिचा आवाज वाढला होता. सॉरी सर, ती मान खाली घालत म्हणाली. नलिनी, माझ्याकडे सगळं आहे. पैसा, प्रॉपर्टी, फॅमिली, 2 भाऊ, अक्कासाहेबांसारखी आई, वडील, काका, सगळे आहेत. फक्त मला कोणी बहीण नाही. होशील तू माझी बहीण? बांधशील मला राखी? तो दोन्ही भुवया उंचावून तिच्याकडे बघत म्हणाला. तसं तिने नजर वर करून आश्चर्याने त्याच्या तोंडाकडे पाहिलं. हा? तिच्या तोंडावर 12 वाजले होते. सत्यजित पाटील सारखा इतका मोठा माणूस आपल्याला बहीण बनवायचं म्हणतोय. हा धक्का पचवणं तिला थोडं कठीण जात होतं. नलिनी, मी विचारलं बांधशील का मला राखी? तो पुन्हा म्हणाला. तेव्हा कुठे ती दचकून भानावर आली. सर, मला काही प्रॉब्लेम नाही, पण तुम्ही कुठे, मी कुठे, मी कशी काय तुमची बहीण बनू शकते? तिला खूप अवघडल्यासारखं वाटत होतं. तू आणि मी एकाच फ्लोअरवर उभे आहोत. तुला मी हवेत उडताना दिसतोय का? तो म्हणाला. तसं तिला हसायला आलं. हा, हाईट तुझ्यापेक्षा जास्त आहे, एवढाच काय तो डिफरन्स, तो म्हणाला. तशी ती पुन्हा खुदकंदालात हसली. हसताना तिच्या डोळ्यात अडून राहिलेले अश्रू पुन्हा गालावर ओघळले. तसा तो पुढे झाला आणि अंगठ्याने तिचे अश्रू पुसत म्हणाला, आजपासून तू या सत्यजित पाटीलची बहीण. बघू कुणात हिंमत आहे तुला काही बोलायची. तो खूप प्रेमाने तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाला. तसं तिला भरून आलं. नलिनीला भाऊ नव्हता. आई लहानपणीच वारली होती. वडिलांनी दुसरं लग्न केलं तेव्हापासून सावत्र आई तिला तुसड्यासारखी वागवायची. आधीच इमोशनल असलेली नलिनी गप्पपणे हे सगळं ऐकून घ्यायची. ती चांगली कमवते म्हणून आत्ता कुठे तिला थोडी चांगली वागणूक मिळत होती. पण घरात आपलं म्हणावं असं कोणीच नव्हतं. वडील पण सावत्र आईच्या शब्दाबाहेर जात नव्हते. त्यामुळे बिचारीला खूप सहन करावं लागायचं. पण आदर्श सोबत लग्न ठरल्यापासून ती आनंदी राहू लागली होती. कारण तो मनापासून तिची काळजी करायचा, विचारपूस करायचा. पण जी भावाची कमी तिच्या आयुष्यात होती ती आज सत्यजितच्या येण्याने पूर्ण झाली होती. त्यामुळे तिला खूप भरून आलं आणि याच भावनेच्या भरात तिने त्याला मिठी मारली. सर, लहानपणापासून मला वाटायचं की मला जर एखादा भाऊ असता तर किती चांगलं झालं असतं ना. तो माझ्यासाठी लढला असता,
इतरांसोबत भांडला असता, माझ्याकडे वर नजर करून बघणाऱ्यांना त्यांनी धडा शिकवला असता. पण असं कधी कोणी मिळालंच नाही. बाहेर गेले की सतत शरीरावरून वाईट नजरा फिरायच्या, पण पवित्र मनाने कोणी कधी बहीण मानलंच नाही. पण आज देवाने तुमच्या रूपात मला मोठा भाव दिलाय. खरंच मी आज खूप खुश आहे. आता तुमच्याच आधी मी सगळ्यांची तोंड बंद करेन. थँक्यू सर, थँक्यू सो मच. तिला तिचं रडू आवरतच नव्हतं. तिची अवस्था बघून त्याने पण काही रिॲक्ट केलं नाही. तो शांतपणे तिच्या केसांवरून हात फिरवू लागला. दोघेही एकमेकांना मिठी मारून उभे होते, त्यामुळे त्यांचं बाकी लक्ष कुठेच नव्हतं. पण दारात उभ्या असलेल्या दुर्वाने त्यांना या अवस्थेत बघितलं आणि तिचं रक्तच खवळलं. किती आनंदी होती ती आज, आणि हाच आनंद त्याच्यासोबत वाटण्यासाठी ती मिठाईचा बॉक्स घेऊन त्याला भेटायला आली होती. पण समोरचं दृश्य बघून ती जाम भडकली. डोळ्यात जाळ उतरला. मगाशी कॉफी घेऊन येताना नलिनीकडून दरवाजा उघडाच राहिला होता. तिने रागातच हाताच्या मुठी आवळल्या आणि तशीच मागे फिरली. सॉरी सर, ते थोडं इमोशनल झाले होते. नलिनी त्याच्यापासून बाजूला होत म्हणाली. इट्स ओके, जा आता कामाला लाग. आणि डोंट वरी, इथून पुढे कोणीही तुझ्याबद्दल काहीही वाईट बोलणार नाही, तो म्हणाला. तसं तिने होकारार्थी मान डोलवली. कॉफी थंड झाली असेल, मी दुसरी करून आणते, ती म्हणाली आणि तो कप उचलून बाहेर निघून गेली. सत्यजित पुन्हा त्याच्या जागेवर येऊन बसला. तितक्यात त्याचा फोन वाजला. त्याने बघितलं तर एका क्लायंटचा फोन होता. त्याने फोन रिसीव्ह केला आणि त्यांच्याशी बोलण्यात व्यस्त झाला. इकडे दुर्वा रागातच कंपनीच्या बाहेर आली. तिने हातातल्या मिठाईच्या बॉक्सकडे बघितलं. तसं तिला अजूनच राग आला. समोरच थोड्या अंतरावर एक कचरा कुंडी होती. ती ताड पावलं टाकत तिथे गेली आणि तो बॉक्स त्या कचरा कुंडीत फेकून दिला. भयंकर रागात होती ती सध्या. अगदी बरोबर आहे ती म्हण, मेन विल बी मेन. सगळे पुरुष एक जात सारखे. माझंच चुकलं, मी जरा जास्तच अपेक्षा करत होते ह्याच्याकडून, ती स्वतःशीच बडबडली आणि परत येऊन गाडीत बसली. तशी ड्रायव्हरने गाडी तिच्या घराच्या दिशेने वळवली. मॅडम ज्वालामुखीचं रूप घेऊन कंपनीतून निघाल्या होत्या, पण बिचाऱ्या सत्यजितला मात्र याची काहीही खबरबात नव्हती. इकडे घरी आल्यापासून राधा तिच्याच खोलीत रडत बसली होती. अचानक तिचा फोन वाजला. तसं तिने डोळे पुसत फोनकडे पाहिलं. सूर्याचं नाव बघून तिला अजूनच भरून आलं. सध्या तिला कोणाशीही बोलायची इच्छा उरली नव्हती, म्हणून तिने फोन सायलेंट मोडवर टाकला. बराच वेळ तिचा फोन वाजत होता. ती त्या फोनकडे नुसतीच एकटक बघत बसली होती. डॅमिट, वेडी आहे का ही मुलगी? इतकं फोन करतोय, एक फोन उचलायला काय जातंय हिचं? सूर्यामधला पाटील आता जागा होऊ लागला होता. शेवटी पाटलांचंच रक्त ना ते. ठीक आहे, सरळ मार्गाने जाऊन जर ही माझ्या प्रश्नांची उत्तरं देणार नसेल ना, तर आता मला माझा मार्ग बदलावाच लागेल, तो मनाशीच काहीतरी ठरवत म्हणाला. या कथेत आपण 3 प्रेमकथा पूर्ण करत आहोत. शिवाय पात्र पण बरीच आहेत, त्यामुळे प्रत्येक भागात तुम्हाला सगळेच पात्र बघायला मिळणं केवळ अशक्य आहे. तुम्हाला सीनच्या गरजेनुसार पात्र बघायला मिळतील. बाकी सत्यजितची खूप इच्छा होती ना त्याच्या पहिल्या एंजलला भेटायची, ती इच्छा आता पूर्ण होणार आहे. बघू आता त्याची एंजल त्याला कशी स्वर्गात पाठवते ते. आजचा भाग तुम्हाला कसा वाटलाय ते कमेंट करून नक्की सांगा. आपण लवकरच पुढच्या भागात भेटू.